नमस्कार, मी नेहा। आज मी तुमच्यासाठी चमचमीत झणझणीत अशी रेसिपी घेऊन आले। अगदी कमीत कमी वेळात व अगदी सोप्या अशा पद्धतीने पण रेस्टॉरंट स्टाईल टेस्ट असणारी रेसिपी पनीर मसाला। सबस्क्राइब करायला विसरू नका। आता एका कढईमध्ये आपण तेल टाकणार आहोत। तेल हे नेहमीपेक्षा थोडं जास्त असावं, कारण आपल्याला इथं कांदा डीप फ्राय करायचा आहे। आता इथं आपण तेल गरम झालंय का हे चेक करूया। तेल इथं गरम झालंय। आपण इथं 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले आहेत। ते आता आपण डीप फ्राय करायचे आहे, म्हणजे सोनेरी रंग येईस्तोवर याला चांगलं फ्राय करायचं आहे। इथं आपण सतत चाळायचं आहे। आता इथं कांदा डीप फ्राय होऊन झालेला आहे। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता त्याच तेलामध्ये आपण 2 इंच आलं आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या ह्या सुद्धा छान अशा गोल्डन कलर पर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत। आलं लसूणला चांगलं गोल्डन असं टेक्स्चर आले, हे सुद्धा आपण त्याच प्लेटमध्ये काढून घेऊया व हे गार करण्यास ठेवायचं आहे। गार झाल्यानंतर हे सर्व मिश्रण आता आपण मिक्सरच्या एका भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत व त्याची एक पेस्ट करून घेणार आहोत। यात पाणी टाकायचं नाहीये। आता एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे। पाणी न टाकता याला ब्लेंड करायचंय। आपली ही प्युरी तयार आहे। तुम्ही रेडीमेड प्युरी सुद्धा इथे वापरू शकता। आता या कढईतल्या त्याच तेलामध्ये आपण एक मसाला इलायची टाकायची आहे। 2 इंच दालचिनी टाकायची आहे, याने फ्लेवर खूप छान येतो। त्याच्यानंतर हे तेजपत्ता मी इथे टाकून घेत आहे। व 1 चमचा इथं आपण जिरं टाकणार आहोत। आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे। आता यात 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची, याच्याने भाजीला खूप छान कलर व तरंग येते। 1 चमचा हळद टाकायची आहे। या दोघांच्या कॉम्बिनेशनने भाजी खूप सुरेख दिसते। आता हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। आता यात आपण जी प्युरी बनवलेली टोमॅटोची ही टाकून घ्यायची आहे। ही कच्ची असल्यामुळे आधी ही टाकायची आहे व हिला थोडं शिजू द्यायचं आहे। ऑइल सेपरेट होऊन द्यायचं आहे। 1 ते 2 मिनिटं हिला शिजू द्यायचे आहे। आता यात आलं लसूण कांदा ही आपण पेस्ट दळलेली ही टाकून घ्यायची आहे। आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे। यांच्यातील ऑइल सेपरेट होईस्तोवर आपण हे चाळायचं आहे। आता यातील ऑइल सेपरेट झालेले आहे। आता आपण यात 1 चमचा धना पावडर टाकायची आहे। अर्धा चमचा जिरा पावडर टाकायची आहे। आता यात 1 चमचा गरम मसाला किंवा काळा मसाला टाकायचा आहे। आता हे सर्व मसाले व्यवस्थित एकत्र करून घ्या। आता इथं व्यवस्थित असं चाळून झालं आहे। थोडा वेळ आपण इथं झाकण झाकून 2 ते 3 मिनिटं लो फ्लेमवर शिजवून घेणार आहोत। आता तुम्ही बघू शकतात किती छान असं ऑइल सेपरेट होऊन मसाला व्यवस्थित असा शिजलेला आहे। आता यात उभ्या कापलेल्या 2 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे। याने भाजी खूप छानही दिसते व थोडंसं याच्यात तिखटपणा उतरतो। आता गॅसची फ्लेम बंद करून हे थोडा वेळ गार होऊ द्यायचं आहे। आता मी यात 2 चमचे दही घेणार आहे। दहीला आधी मी फेटून घेतलेले, मगच यावर टाकायचं आहे। गार असतानाच टाकायचे, जेणेकरून दही फाटत नाही। तुम्हाला यात दही टाकायची नसेल किंवा दही घरात नसेल, नाही टाकली तरीही काही हरकत नाही, असंही खूप छान येते। पण जर दही टाकली तर थोडी टेस्ट अजून छान होते। गॅसची फ्लेम ऑन करून सर्व मिक्स करायचं आहे। थोडा वेळ याला शिजवायचं आहे।
आता तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही किती छान अशी मस्त झालेली आहे। आता यात आपण 1 ग्लास गरम पाणी टाकणार आहोत। जेव्हा आपण अशा ग्रेव्हीच्या भाज्या करतो त्यात नेहमी गरम पाणीच टाकावे, जेणेकरून भाजीला तरंग खूप छान येते व त्याची टेस्ट अजून छान होते। आता यात 1 ग्लास पाणी पुरेसे आहे। तुम्हाला जर अजून पातळ हवी असेल तर अजून तुम्ही अर्धा ग्लास पाणी याच्यात टाकू शकता। आता हे पुन्हा मिक्स करा। आता यात चवीनुसार मीठ टाकायचे। व्यवस्थित असं मिक्स करून घ्या। आता इथं चाळून झाले आहे। तुम्ही बघू शकता भाजीला किती छान आणि मस्त अशी तरंग आलेली आहे। आता आपण भाजीला रेस्टॉरंट स्टाईल टेस्ट देण्यासाठी आपण इथं 1 चमचा कसुरी मेथी टाकणार आहोत। ही अशी क्रश करून घातल्याने याची टेस्ट अजून एनहान्स होते। अशी वरून टाकल्यानंतर व्यवस्थित एकत्र करा व त्याला थोडा वेळ शिजू द्या। यात कसुरी मेथी टाकल्यामुळे भाजीला खूप छान सुगंध येतो। आता यात मी 200 ग्रॅम पनीर असे क्यूब्स कापून घेतले आहेत व एक एक करून हे सगळे टाकून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर वाटलं तर याला थोडं शॅलो फ्राय देखील करू शकतात, तसे केलं तरी चालेल। इथे आपले पनीर टाकून झाले आहे। याला व्यवस्थित भाजीमध्ये एकजीव करा। एकदम हलक्या हाताने हे चाळायचे आहे, जेणेकरून पनीरचे तुकडे हे क्रश होऊ नये। आता यावर झाकून 5 मिनिटं लो फ्लेमवर याला कव्हर करायचे आहे। 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता भाजी किती सुरेख झाली आहे। याला अजून छान फ्लेवर देण्यासाठी आपण 1 चमचा यावर तूप टाकणार आहोत व हे एकत्र करून घ्यायचे आहे। यामुळे भाजीला खूप छान अशी टेस्ट येते। हे तुम्ही नक्की करून बघा। आता हे तूप व्यवस्थित एकत्र होऊ द्या। 2 मिनिटांसाठी आपण पुन्हा इथं झाकण झाकायचं आहे। आता आपला पनीर मसाला इथं तयार आहे। मग आहे की नाही सोपी आणि झटपट होणारी रेसिपी? मग कधी बनवतायत मला कमेंटद्वारे नक्की कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा। धन्यवाद।